निर्भीक हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचं समोर येत आहे। हिंसाचार घडवण्याकरता 3 ठिकाणी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 3 ठिकाणी निवडक लोकांची बैठक झाली। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नागपूरमध्ये हिंसाचार घडवण्याकरता शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी निवडक लोकांची बैठक झाली होती, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। भालदारपूर, यशोधरानगर, गिट्टी खदान या भागातील 3 ठिकाणच्या बैठका होत्या आणि या तिन्ही ठिकाणच्या बैठकीत हिंसाचाराचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलं, असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। नागपुरातील हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे। या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशची कनेक्शन आढळून आलेलं आहे। एका फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट समुदायाविरोधात अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली आहे। या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली आहे। यानंतर गुप्तचर संस्थाही सतर्क झाल्या। या प्रकरणी सखोल चौकशी आता सुरू आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, हे बांगलादेश कनेक्शन समोर येत आहे, काय अधिक सांगाल? सुवर्ण, या बातमीमध्ये एक अपडेट अशी आहे महत्त्वाची, ती म्हणजे थेट या बांगलादेशचं केवळ कनेक्शन समोर आलं आहे। बांगलादेशच्या दहशतवादी संघटनांशी याचा कुठलाही संबंध नाही। केवळ बांगलादेशमधला एक व्यक्ती जो आहे तो नागपूरमधला हिंसाचार घडवण्यासाठीच्या काही पोस्ट ज्या आहे तो त्या ठिकाणून बनवत होता आणि त्या पोस्ट ज्या आहे त्या नागपूर शहरातल्याच काही लोकांच्या अकाउंटवरती तो टॅग करत होता आणि त्यामुळे या रेडी पोस्ट ज्या आहे त्या या लोकांना मिळत होत्या आणि त्या पोस्ट ज्या आहे त्या मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट केल्या जात होत्या, ज्यातून सामाजिक भावना, सामाजिक तेढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाच्या आशयाच्या त्या पोस्ट होत्या। आणि या पोस्टमुळेच हा हिंसाचार जो आहे तो नंतरच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला। पोलिसांच्या तपासामध्ये ज्या वेळेला पोलिसांना हे लक्षात आलं की या पोस्ट कुठून तरी बाहेरून ऍक्टिव्ह केल्या जात आहे किंवा बाहेर बनवल्या जात आहे, त्यावेळेला नागपूर पोलिसांनी एका इसमाला अटक केलेली होती। अटक करण्यात आलेल्या इसमाकडून ज्यावेळेला तपास केला त्यावेळेला त्याच्या तपासामध्ये त्याचा मोबाईल ज्यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतला त्यावेळेला पोलिसांना असं लक्षात आलं, नागपूर पोलिसांना, की याच्या मोबाईलवर येणाऱ्या ज्या पोस्ट आहे त्या थेट बांगलादेशवरून येत आहे। त्याच वेळेला नागपूर पोलिसांनी संबंधित अकाउंट जे आहे ते ब्लॉक केलं आणि इतर जे नागपूर शहरात सर्क्युलेट होणाऱ्या ज्या पोस्ट आहे त्या देखील पोलिसांनी त्याच ठिकाणी थांबवल्या। आणि यामुळे नागपूर पोलिसांचा सतर्कपणा यामध्ये महत्त्वाचा ठरला, कारण अशा स्वरूपाच्या पोस्ट ज्या नागपूरमध्ये व्हायरल केल्या जात होत्या त्याच राज्याच्या इतर शहरामध्ये व्हायरल करून हिंसाचार घडवण्याचा त्यांचा सगळा प्रयत्न होता। मात्र नागपूर पोलिसांनी वेळीच त्याला रोखलं आणि त्यामुळे या पोस्ट ज्या आहे त्या व्हायरल होणं थांबलं। मात्र या दंगलीमध्ये या पोस्टचा देखील मोठा वाटा राहिलेला आहे, कारण या पोस्टमुळेच सामाजिक भावना ज्या आहेत मुस्लिम समाजाच्या त्या मोठ्या प्रमाणात त्यानंतर ही दंगल जी आहे ती मोठ्या प्रमाणात उसळून आली आणि म्हणून आता नागपूर पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास केला जातो। या पोस्ट आणखी कुणाच्या अकाउंटवर आलेल्या होत्या का याचा देखील तपास पोलिसांकडून केला जातोय। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नागपुरातील हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपीची धरपकड सुरू आहे। या प्रकरणात सूत्रधार फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे। फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि फहीम सोबतच 50हून अधिक आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणात दाखल केलेल्या FIR मध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख आहे। लोकांना हिंसेकरता चिथवलं असाही आरोप त्याच्यावर आहे। नागपुरातील संजय बाग कॉलनीमध्ये सध्या आपण आहोत आणि याच कॉलनीत राहणारा फहीम खान हा नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। याचबरोबर
त्या दिवशी सोमवारी झालेल्या आंदोलनाच्या हिंसाचारामध्ये गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या समोर जे औरंगजेबाच्या समर्थनार्थ नारे लागले, त्यासोबतच ते सगळं प्रकरण झालं. या प्रकरणातील मुख्य नेतृत्व केलं होतं या फहीम खानने. हा या संजय बाग कॉलनीमध्ये राहतो आणि या संजय बाग कॉलनीत राहत होता आणि आता पोलिसांनी त्याला अटक केलेलं आहे. आता तो 21 तारखेपर्यंत पोलिसांच्या कस्टडीमध्ये राहणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर इथे कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी या इथे जमा झालेले आहेत आणि इथं पोलिसांनी पोलीस प्रशासनाने संरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या ठिकाणी पूर्णतः चोख बंदोबस्त केला आहे की इथे कोणता अनुचित प्रकार घडू नये. ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.